मटकेत ना देवी तूप लोणी हे पूर्ण माळ संपल्या म्हणते नंदाच्या पुरे नंद म्हणजे गावचा पाटील गावा कुटीवर नंदराशी म्हणजे सगळी कुटी गायतात नंद म्हणतात नंद उपनंद वर्ष भानवर अशी त्या गायवर त्यांची म्हणते नंदाच्या पुरे आज चोरी केली खरी या बहिरंग चोरी भौतिक चोरी वेगळी आहे पण आध्यात्मिक चोरी केली आणि त्या आध्यात्मिक अंतकरण चोरीचं त्याच्याविषयी कुणीच करू शकत नाही तिसऱ्याच्या नवे सवे तया असं दुसरं करू शकत नाही का तुका म्हणे तूच खरा नियर वावगा पासारा परमात्मा सद्रूप आहे चिद्रूप आहे आनंद रूप आहे आणि तदव्यतिरिक्त सगळं जड आहे बर का जड आहे जड आपण सुद्धा कसे गवई वा तुम्ही तर मला विचारते महाराज कधी आपण कसे सांगा बरं आपण आगीचा देह गेला देह नाही चिखल ओला तो चिद्रूप आहे पण त्या बिन नाशी नव्हे दुसरी आयशी जगात दुसरं कुणीच नाही एक त्या ब्रह्म ने नानास्ते किंक परमात्मा ओत पोदरला हरिदेव जगत जगतो हरि हरितो जगतो नव्हे परमात्मा त्या बिन नाशी नव्हे दुसरी आयशी आणि मग हे तर असं आहे मग याला आणलं कोणी अगं ते मेलेने आणलं ना सवे तुकाया वेला 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 मेला मेला म्हणजे जीवपणा संपला आणि त्याने आगून आणला गुणातीत असणारा परमात्मा आणला कारण मी एक आणि देव एक जीव एक आणि शिव एक नाही जमत बरे का दुजे जवळ घडे तव तव संसार भय जोडे स्वप्न केव्हा पडतं झोपल्या पडतं जागृती पडतं पीटी मास्टर पडतं जागा असल्या पडत नाही तो स्वरूपाचं स्मरण राखलं की काहीच होत नाही सवयीत या मेला म्हणजे पणा सांगला त्याने आगुण आणला म्हणजे गुणातीत परमात्माला कुठं आणला त्याचं आपण चिंतन करू म्हणती नंदाच्या पुर्याद चोरी केली म्हणजे गोकुळात आला ना वरपान तुका म्हणे झाला तुका त्या गोकुळामध्ये आला आल्यानंतर महाराज गोकुळवासी एवढा आनंद केला आणि आनंदाचा प्रतीक काय असतो गोडिया तोरणे Yeah.
कथा गाती गाणे बाळकृष्णानंदा घरी आनंदल्या नरणारी. म्हणजे मुलगा नंदाला आणि गाव आनंदाला. गावाला आनंद झाला, भावाला झाला तर होत नाही. मी त्याला एक पुढे सांगतो का होत नाही मला नाही माहिती. होत नाही कारण माणसाला प्रगती पुत्राला गती सहज होत नाही. खाली गेला पाहिजे, खाली गेलं बरं वाटतं. पण महाराज ते कोण होते अशा निष्काम होता, निष्काम त्या गौलन तेवढा आनंद. नंद होईल आनंद होईल जे कृष्णा लाल की तो आनंद संपला. कण्या मोठा झाला, तो रांगायला लागला. तळवे तळहात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत रंगनी रंगरात गोदा देखिलात. रंगनी रंगरात गोदा देखिलात. गवळणी परिता आलिया कृष्णाची आमा. येणे येणे वक्रीरन नवनीत माती मागीले. तळवे तळहात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत रंगनी रंगरात गोदा देखिलात. रंगनी रंगरात गोदा देखिलात. महाराज म्हणतात तळवेत हात टेकीत डाव्या गुडघ्यानी रांगत परमात्मा रांगत. कारण मूळ म्हणजे फुलं असतात ते निरागस असतात. म्हातारा रांगला आनंद वाटला असे खेळशी परमात्मा रांगायला. आणि परमात्मा रांगत असताना महाराज रांगतो मूळ सांभाळ फरावडे. ते विश्वमाईच्या नजरे आड गेलं आणि ती परत बाहेर राष्ट्रवादी मध्ये काव माझा काला कृष्ण माझा देखिला का कुणीतरी सांगा गे सांगा. 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 हाती घेऊन या फुलं अंगणी रांगत आले मुलं. होते तारवीत तुला त्याची फुलं पडलेली. त्याची फुलं पडलेली. काना माझा देखिला का कृष्ण माझा देखिला का. कोणीतरी सांगा गे सांगा. कोणीतरी सांगा गे सांगा. कोणीतरी सांगा गे सांगा. महाराज जगाचा चालक मालक, जगाचं अधिष्ठान नवल केवळे केवळे न कळ कानोबाचे पोळी. जे विश्व निर्मिले जयापासून सकल महिमंडळ झाले. महाराज त्यांनी रांगाव त्याला कारण एक होय भक्ती केला तसा पुरावी धारावी ती इच्छा. मैयाची इच्छा होते मला त्यांनी आई म्हणावं, मला गाणं म्हणावं, माझं स्तनपान करावं, माझ्या हातचं खावं, असं त्या वात्सल्य भाव ते पूर्ण करता फार परमात्मा रांगायला लागला. आणि कन्या बाहेर गेला आणि बाहेर गेल्यानंतर पुढे गेल्यावर लहान मुलं खोडकर असतात. बाहेर गेल्यानंतर तिकडे त्यांनी माती खाल्ली. त्यांनी तरी मातीच खाल्ली. आता कोण काय खाते कोण काय ते सांगायचं माहिती. खायच्या वस्तू नाही ते खातेत महाराज. पण महाराजांनी माती खाल्ली का माती खाल्ली भगवंतानी. कारण तुला सांगतोय धरणी माते तुला भरापासून सोडी. पापीचे अभक्त देती जे मातली. कारण त्यांचं वज होतं, पापाचं वज होतं. धरणी मातेला वज पापाचं वज होतं. तुला भारापासून सोडी म्हणून परमात्म्याने काय केली माती. आणि दुसरं कारण असं आहे त्या गोकुळवशी असणाऱ्या गोपी आणि त्यांचं रजकन पायाचं होतं ते लागण्याकरता ते जीवता. पण अनंत ब्रह्मांड वगैरे हर्या बालक नंदा घरी त्या अनेक ब्रह्मांडची चौथी गावला संत रज लागावं म्हणून परमात्म्याने ती माती खाली. ती माती खाली संत रज लागत असत वासनेचे विध जुळून जाई. मग रामन मुख जावडी सुख घडू घडी वाहू लागली. कंठी प्रेम दाटे नयनी नीर लोटे हृदय प्रेमटे राम. हा अठ्ठास आहे ना आपला प्रत्येकाचं 600 ना आपला फक्त याच्या करता
रजकण म्हणजे की माती नाही, ती बी घ्या. सूक्ष्म दृष्टी ज्ञान असतं. ज्ञान कुणी घोड्याचे पाय खालावते, कुणी माणसे महाराजच्या पाय डोकं ठेवते, कुणी सेवा करते. ही भाव सेवा भाव. आणि सर्वात गोष्ट भाव ज्याचे गाठी लाभ त्याशी उठा उठी. आणि ते होण्याकरता भावे गावे घेत शुद्ध करून तुझं भावा देव तर ह्या सुलभ उपाव अनेकाच ठिकाणी गुण दोष म्हणा नाही. आपण साधना करतो पण आपण दोष पाहतो. त्याला काय येते, त्याला काय येते, हिने असं केलं, ते तसं केलं. मग महाराज काय होतो, आपल्या पुण्याचा त्रास. भजन पूजन कीर्तन हे फक्त भगवत प्राप्ती करतात आणि अंतःकरण शुद्ध होण्या करतात. शुद्ध ज्याचा भाव झाला दूरी नाही देव त्याला. तुका म्हणे चित्त करार निर्मळ येऊन गोपाळ राही तिथे. असा भाव आहे. पण परमात्मा त्यांचा भाव प्रगट केला. महाराज माती खाली आणि ते भावाने पाहिली आणि सांगत आई यांनी माती खाली. तू म्हणतो आई मी माती खाली नाही, दादा खाली मी माती आई गाई दही चोरणं, लोणी चोरणं, रांगणं हे खरं नाही. हे सोंग आहे. सोंग सोंग कशाला म्हणते, आपण सोंग कशाला म्हणते, सोंग कशाला म्हणते, सोंग कशाला म्हणते. ठरवले मला कसे विचार महाराजांसारखी एका कंपनीचा वाले आमचं विद्यार्थी आहे त्या अगोदर नंतर तुम्ही सांगा धारोडेकर काय लागले. महाराज सोंग म्हणजे असावा एक दाखवा सोंग म्हणतात. बहु रुपयाची रावराणी श्री पुरुष भावने म्हणी पण लोक संपादने तेच खेती नाही सोंग. हे सोंग चालले या रुपये आनंद परमात्मा मोठे झाले आणि त्याच्या सदैव आपल्या तुम्हाला आवडत नाही का म्हणजे जेव्हा हे आवडत नाही म्हणजे मार तो काय म्हातारी तू पण म्हातारी चूपच म्हणते म्हणजे असं चला म्हणजे माय मागाया म्हणले याल तरी यारे लागे याल तरी यारे लागे अवधे माझा माझे मागे अवधे माझा माझे मागे याल देवो पोट भरी आई देवो पोट भरी याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे. जायचं असेल तर देवाच्या माग आणि संतांच्या माग जा आणि त्यांना सोडून दुसऱ्याच्या माग जाऊ नका. ते काय सांगायचं मी पुन्हा जाऊ नका पण फक्त त्यांचे दोनच दायक आहेत देण्यात. कारण ते उदार आहे. उदार तू हरी ऐसी कीर्ती करा तरी अनंते तुरी गजता ती पवाळी देव. संतांचं काय संत उदार उदार अनंत भरले भांडार. संत एक उदार आहे आणि एक देव उदार आहे. बाकीचे फक्त काय होतं गाढव असतं गाढव तर असं पुढे बांधते पिंगी बांधते आणि तेवढं तेवढं चढलं की तेवढं चढलं की तेवढं चढलं की तेवढं तेवढं तरी पाहतो शिवाय काय आता माझ्याकडे काय करायचं खरा त्या सांगायची गरज नाही. फक्त आशा जगतो माणूस सतत किंग पुढं काय पुढं काय पुढं काय. ब्रह्मरस
तुकडी तयाची फावली वाचतानी मारी समूळ जाची परमात्म्याने ज्याला जे जे पाहिजे ते पाहिजे परमात्म्याने त्याला द्यायला आणि परमात्म्याला प्रत्येक जाईल घरी जायचे चोऱ्या करायचे भाऊ घालायचे पण तो काही कोणाच्या लक्षामध्ये यायचा येईनच कसा तो कोणाच्या लक्षामध्ये आहे ना आणि म्हातारीला रोज भांडण ऐकून म्हातारीचं डोकं बिघडलं ती म्हणली याला आता गावातल्या पड्या बास याला शाळेत घातलं पाहिजे तो ठेपेल येणार नाही मग त्याला शाळेत घातलं काय केलं पावा घोंगडी तिसऱ्या अंकाला सुरुवात रानामध्ये गेले वातावरण पाहिले खेळ मांडला तर टप्प्याटप्प्याने खेळ सांगा
असताना तेंबी केली म्हणायचे. हे सगळे प्रमाणात आलेच नाही, उत्तरार्धाचे प्रमाण आहे ते म्हणजे उपस्माराकडे चालले असं वाटते सगळं. म्हणून त्या महापुरुषाची कृपा आहे. थोडीले भांडार धण्याचा माल तेथील आम्हाला भार आहे. म्हणून त्या गुरुदेवांना ठेवितो पायी जीव थोडा, काय द्यावी त्याची नाही ठेवितो पायी जीव थोडा. म्हणून गुरुदेवांची मोठी महान उपकार आहे. बरं, वाट द्यावी त्याच्या पुण्याने पार होती उपकारागळे. गायक वादक टाळकरी माळकरी भगत जगत त्या महापुरुषांनी तरी संघटित म्हणून आपल्या कार्य करता येते. ते आणला बोला ते आणला बोला ते आणला बोला तिथे नंबर लागा ना. फक्त महाराज श्री गुरु सारखा पाठक इतरांचा लेखा पूर्ण करी त्या गुरुदेवाला अभिवादन करतो. महाराज खांदी बार पोटी भुका खेळायचे सुख. महाराज वाढले पाहुणे त्याला मास्तर पहिले काय नव्हतं. आम्ही काय म्हातारे पण आम्ही लक्षामध्ये 65 आपलं 62 आहोत. पहिलं मी शक्यला ह्या असायच्या शिरा करायची त्यात खुश असायची. आता रोज पापण बदलून रोज आणि ते बी लवकर हो ना फ्रेश मध्ये गडी. हे तुमचा नियम आला. वर्षाकाळी सरितान चोरव लागे कोंडूस होता. प्रतिवर्ष असा कारण चालूच राहावं आणि तरुण कंपनी त्यात झोकलं पाहिजे. बरं का ओतून घेतलं पाहिजे. ते काम केलं पाहिजे. ते पलटा असा भलत वाडा 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 वाढा पाकिस्तानी का वाढायला तुम्हालाच वाढायचं तुम्हालाच खायचे. नम्र झाला होता तेने कोंदिले अनंता महाराज. आणि जेवढा माणूस नमन सेवा करून तितका अंत करून शुद्ध होतो. आणि भरतात ताटून भरतात ताटून 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 पुढे सांगता होतं का ताठायचं नाही. तो का म्हणे संत सेवा हीच देवा उत्तम अनेक सेवा येतात. पण महाराज ही सेवा कामाने करा. हरिभक्ती परोडीतल्या कामा सोडली आम्हापासून या. मी नेहमी सांगायचं ते म्हणजे नको कोंबड म्हणजे ते कोंबड आरवला तो वळाला की सूर्य उगवतो. या म्हणला आपलं कोंबड उगवून ते ओढून द्यायचं नाही. त्याने असं काय केलं जाळच्या खाली नाही लोखंडाच्या पात्याच्या खाली झाकून टाकलं आणि ते सूर्य उगला कसा उगलावा. आणि तो मग सूर्य उगल्या पाहायला लागले. मी काय पाहतो पाकत नाही. तसं महाराज परमार्थाचं काम असतं. विठाला
आरती गोविंदाचे गोपाळाचे सारा कौराने मुक्ता गोपाळाची परमानंद नामा मने के जवाची तुने राहिल